वाटलं ताई? छान वाटलं मॅम. ओके. हां. विद्याताई. छान वाटलं मॅडम. ओके. प्रकाश फक्त दिसत होता, बाकी काय दिसलं नाही. ओके. वैशालीताई. बोला छान वैशाली. वाटलं म्हणजे छान वाटलं. एक खूप खूप वर्षापूर्वीच जे राहण्याची पद्धती होती हम्म. ते सिंपल जीवन दिसून येत होतं आणि त्याच्यातनं सारखं असं काही जाणवत होतं की साधं राहायला हवंय, साधं राहायला हवंय. सिम्प्लिसिटी मध्ये सगळं काही आहे असं सारखं जाणवत होतं. मला हाच अर्थ येत होता त्याच्यामधला. येस. गुड. किती साधं आहे, किती साधं आहे, किती साधं आहे, कसं राहायचं असं हेच येत होतं. गुड. ओव्हरऑल मिनिंग असं निघत होतं त्याच्यातनं. सगळं अगदी खूप किल्ले वगैरे जे असतात ना पूर्वी, मोठे मोठे गार्डन, सिंपल आणि गावाकडचे काम करणारे लोक, त्या बैलगाडी, ते सगळंच अगदी जुनं, खूप जुनं आपण बघतो ना तशा पद्धतीचं सगळं जाणवत होतं. येस. गुड गुड. तुमचा संदेश तुम्हाला मिळाला ना? येस मॅम. ओके. कविता ताई. छान वाटलं. प्रकाश दिसला. पुढे नाही. बाकी रिलॅक्स झाले. गुड. व्हेरी गुड. छान. हां. सोनाली. एक मंदिर दिसलं फार जुनं, फार काही कळत नव्हतं, पण फक्त एक मंदिर असं थोडंसं काहीतरी जुनं, फार जुनं मंदिर दिसत होतं, बस एवढंच. ओके. आणि नंतर पूर्ण असं अंधार अंधार असं वाटत होतं. ओके. गुड. व्हेरी गुड. सावित्री. जय गुरुदेव मॅम. खूप छान एक्सपिरियन्स होता. मला सांगता पण येत नाही, मला आईज ओपन करावीशी वाटतच नव्हतं. असं वाटत होतं त्या वाईट लाईट मध्येच आपण राहावं. आज निघावं अजिबात वाटलं नाही. खूप जबरदस्त मेडिटेशन झालं आणि मला काय दिसलं मॅम, म्हणजे विचारायचं की मला असं का दिसलं. जेव्हा आपण स्टेअर्स मधून खाली गेलो आणि जसा डोर ओपन केला त्या टायमिंगला मला पहिले ते जगन्नाथजींचे मोठे आईज असतात ना, ते तसं एक रूप मला जाणवलं. मग जेव्हा तुम्ही बोललात की अजून एकदम एंड पर्यंत पूर्ण रूप दिसणार, तोपर्यंत मला जगन्नाथजी दिसले, नंतर त्यांच्यामध्येच मला देवीचं रूप दिसलं आणि मग त्याच्यानंतर वासुदेव दिसले आणि मग एकदम एंडिंगला कोणते संत, म्हणजे तुकाराम महाराज कसे होते तसे कोणते तरी एक संत दिसले. मग मला नेमकं कळत नाही मला असं का दिसलं. ओके. छान. गुड.